तर आज बघायचं आपल्याला याच्यातला स्टॅटिक पॉवर ट्रान्सफर इक्वेशन्स. स्टॅटिक स्टॅटिक पॉवर ट्रान्सफर इक्वेशन्स. ओके, स्टॅटिक पॉवर ट्रान्सफर इक्वेशन्स. तर हे काय आहेत बघा. आपल्याला माहिती आहे पॉवर म्हणजे आपली पॉवर ट्रान्समिशन सिस्टम ही बेसिक 2 पोर्ट नेटवर्क आहे. ओके, म्हणजे VS, IS इथं बघा ABCD पॅरामीटर्स आहेत. इथं VR आणि IR. ओके, सेंडिंग एंड पॅरामीटर्स आणि रिसिव्हिंग एंड पॅरामीटर्स, व्होल्टेज आणि करंट. त्यानंतर आपल्याला ह्याचे इक्वेशन्स पण माहिती आहेत. VS इज इक्वल टू AVR प्लस BIR आणि IS इज इक्वल टू CVR प्लस DIR. ओके, हे याचे इक्वेशन्स आहेत. आता काय बघा, हेडिंग काय, स्टॅटिक पॉवर ट्रान्सफर इक्वेशन. पॉवर ट्रान्सफर म्हणजे 2 पॉवर आहेत त्याच्यात, एक सेंडिंग एंड पॉवर, एक रिसिव्हिंग एंड पॉवर. ओके, आपला जास्त फोकस असतो रिसिव्हिंग एंड पॉवर. ओके, कारण म्हणजे एक बेसिक गोष्ट आहे. बेसिक सेन्स काय की पॉवर जर ट्रान्सफर होत असेल तर ती कुणासाठी ट्रान्सफर व्हायला, लोड फुलफिल करायला. ठीक आहे, नीड आहे तिथं, म्हणून त्याची डिमांड आहे. तर याचा जास्त स्टडी केला जातो, रिसिव्हिंग एंड पॉवरचा. ती कशी येणार आहे, काय येणार आहे, त्याच्यासाठी रिएक्टिव्ह पॉवर काय ठेवायला लागणार आपल्याला, तर हा मेन स्टडी असतो. मग बघा, आपण काय बघायचं, रिसिव्हिंग एंड पॉवर. रिसिव्हिंग एंड पॉवर किंवा रिसिव्हिंग एंड टोटल पॉवर. रिसिव्हिंग एंड टोटल पॉवर. ठीक आहे, तरी काय असते, SR इज इक्वल टू VR. ओके, आणि IR कॉन्जुगेट. SR इज इक्वल टू VR इंटू IR कॉन्जुगेट. SR इज इक्वल टू VR इंटू IR कॉन्जुगेट. आता ते सॉल्व्ह करत जायचं, त्यानं बघायचं काय काय येतं ते. सोपं आहे बघा. आता IR मी काय लिहू शकतोय याच्यामध्ये बघा, IR इज इक्वल टू IS मायनस CVR अपॉन T. ओके, IS मायनस CVR अपॉन D. आता या पण गोष्टी समजून घ्या थोडस. ज्यावेळी आपण पॉवर ट्रान्सफर करणार आहे, ठीक आहे, त्यावेळी पॉवर ट्रान्सफर, पॉवर फ्लो हे हायर व्होल्टेज टू लोअर व्होल्टेज. त्यामुळे इथं जे हे आपण म्हणतोय, याला म्हणतो आपण VS अँगल डेल्टा, इथलं व्होल्टेज. आणि मग इथलं व्होल्टेज काय घेणार मी, VR अँगल 0. ठीक आहे, किंवा जर हे तर आहेच, हे बेसिक आपण स्टडी केलेलंच आहे. त्यामुळे पॉवर ट्रान्सफर हायर व्होल्टेज टू लोअर व्होल्टेज होतो. डेल्टा म्हणजे काय, पॉवर अँगल. मग इथं आपण जे कालच्या लेक्चर मध्ये बघितले ते सगळे अँगल कन्सिडर करूया. ठीक आहे, सगळे ABCD चे त्याच्या टर्म्स मध्ये बघू. ओके,
मग काल बघितलेलं आठवतंय ना तुम्हाला? बघा काल येस ए बद्दल काय लिहिलं? मॉड ए अँगल अल्फा. बी बद्दल लिहिलं मॉड बी अँगल बीटा. सी बद्दल लिहिलं मॉड सी अँगल गॅमा. आणि डी बद्दल लिहिलं मॉड डी अँगल डेल्टा. त्या व्हॅल्यू लिहू इथं. ठीक आहे. इथं काय येणार बघा, इथं मला चुकलं, बी येतं इथं. ओके हा डी डी ओके. नाही 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 थांबा 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 सांगतो तुम्हाला. आपण आय एस च्या टर्म मध्ये इक्वेशन मांडत नाही ना. हा तर आय आर वरून घेऊ. आय आर इज इक्वल टू हा काय ते व्ही एस मायनस ए व्ही आर अपॉन बी. चालतंय ठीक आहे. फिरून आपण इथंच येणार आहे त्याच इक्वेशन लिहिल्यानंतर परत. पण प्रॉब्लेम काय होणार, तिथं आय एस परत रिप्लेस करायला लागणार आपल्याला. आय एस पण रिप्लेस करायचं पण ठीक आहे, ते डायरेक्टच करू आपण. त्या इथंच येणार आहे आपण फिरून त्याच इक्वेशनला येणार. आय आर इज इक्वल टू व्ही एस मायनस ए व्ही आर आणि डिवायडेड बाय बी. ठीक आहे. मग हे पण घेऊया व्ही आर अँगल 0 आणि व्ही एस अँगल डेल्टा. ठीक आहे, ते पण कन्सिडर करू. अँगल 0 आणि व्ही एस अँगल डेल्टा. मग बघा हे आता या इक्वेशन वरून लक्षात आलं आपल्याला. मग काय करूया, या आय आर ला ह्यात ठेवू. मग एस आर इज इक्वल टू तर व्ही आर काय लिहिणार मी, मॉड व्ही आर अँगल 0 आणि आय आर कॉन्ज्युगेट लिहायचं मला, बरोबर. म्हणजे हा लिहिणार व्ही एस अँगल डेल्टा मायनस मॉड ए अँगल अल्फा व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा आणि या सगळ्याचा कॉन्ज्युगेट. ओके आलं हे असं इक्वेशन येते. मग बघा एस आर इज इक्वल टू व्ही आर फक्त तसाच घेऊ आणि इथं काय येणार मी व्ही एस अँगल डेल्टा याला डिवाइड करतो खाली मॉड बी अँगल बीटा मायनस मॉड ए अँगल अल्फा इंटू मॉड व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा. आता हा कॉन्जुगेट आहे. कॉन्जुगेट मध्ये काय होतंय, मधलं साइन मायनस होत. ओके असं आहे का, असं होते का, मधलं साइन मायनस होते का, काय मायनस होते काय प्लस होते, नाही नाही लक्ष द्या आता. इक्वेशन काय लिहिलं बघा आपण, एस आर इज इक्वल टू मॉड व्ही आर व्ही एस अँगल डेल्टा डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा मायनस काय लिहिलं आपण मॉड ए अँगल अल्फा व्ही आर मॉड ए
अँगल अल्फा इंटू व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा याचा कॉन्जुगेट आहे. ठीक आहे. मग काय करायचं, पहिलं हे सॉल्व्ह करून घ्यायचं. बघा, एस आर इज इक्वल टू व्ही आर व्ही एस बाय मॉड बी अँगल डेल्टा मायनस बीटा, ओके, मायनस मॉड ए इंटू मॉड व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी अँगल अल्फा मायनस बीटा आणि याचा कॉन्जुगेट आहे. आता बघा काय होणार, अँगल निगेटिव्ह होते. ज्यावेळी कॉन्जुगेट आत येतो ना त्यावेळी काय होतं, अँगल त्याचे निगेटिव्ह होते. पण निगेटिव्ह साइन अँगलला जर आलं, एस आर इज इक्वल टू व्ही आर, काय येतं बघा, व्ही एस बाय मॉड बी अँगल बीटा मायनस डेल्टा. करेक्ट. मायनस इथं मी नंतर तुम्हाला लक्षात यावं म्हणून ह्याला काहीतरी वेगळ्या कलरनं दाखवतो. ओके, बीटा मायनस डेल्टा. ओके, मायनस मॉड ए व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा मायनस अल्फा. हा काय झाला, कॉन्जुगेट आत आला. ओके, कॉन्जुगेट आत आला, हे इक्वेशन आलं. मग बघा हे इक्वेशन काय करूया, एस आर इज इक्वल टू, हे आत मल्टिप्लाय करू, मॉड व्ही एस मॉड व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा मायनस डेल्टा मायनस व्ही आर आत आलं तर मॉड ए व्ही आर स्क्वेअर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा मायनस अल्फा. ठीक आहे, हे इक्वेशन आलं. बीटा मायनस डेल्टा आणि बीटा मायनस अल्फा. ओके, हे इक्वेशन महत्वाचं. पॉवर सिस्टम स्टडी करायला लागलाय आणि हे इक्वेशन जर माहित नसलं तर काही उपयोग नाही त्याचा. ओके, पहिला असं होतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ह्या इक्वेशन्सचा लई विचार करत नव्हते. आता ह्याच्यावर पण क्वेश्चन फार चांगले चांगले फ्रेम व्हायला लागले. ओके, हे डायरेक्ट इक्वेशन देतात आणि ओळखा म्हणतात सेंडिंग एंड पॉवर आणि रिसिव्हिंग एंड पॉवरचे इक्वेशन काय. हे रिसिव्हिंग एंड पॉवरचं इक्वेशन आहे, सेंडिंग एंडचं बघूया आपण नंतर. बघा हे लिहिलं एस आर, मग आपण पी आर काय लिहितो, पी आर म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, ऍक्टिव्ह पॉवर काय लिहितो, मॉड व्ही एस मॉड व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी कॉस बीटा मायनस डेल्टा मायनस मॉड ए बाय मॉड बी इंटू व्ही आर स्क्वेअर कॉस ऑफ बीटा मायनस अल्फा. ठीक आहे, हे ऍक्टिव्ह पॉवरचं इक्वेशन. म्हणजे रिसिव्हिंग एंड साइडला ऍक्टिव्ह पॉवर किती येते त्याचं इक्वेशन. ठीक आहे, मग क्यू आर बघा काय येतं, व्ही एस व्ही आर बाय मॉड बी साइन बीटा मायनस डेल्टा मायनस ए व्ही आर स्क्वेअर डिवायडेड बाय मॉड बी साइन बीटा मायनस
साइन बीटा मायनस अल्फा. तर हे याचे इक्वेशन्स येतात. ओके. कळालं हे दोन इक्वेशन आले. आता पुढे काय काढायचं आहे आपल्याला? कंडिशन फॉर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर. मॅक्सिमम पॉवर कधी येणार रिसिव्हिंग एंड साइडला, ठीक आहे, त्याची कंडिशन काढू. आता मॅक्सिमम पॉवरची कंडिशन काढताना आपण काय बघतोय? काय व्हेरिएबलचं डिफरन्शिएशन घ्यायचं. जे इक्वेशन आहे, ज्या इक्वेशनची मॅक्सिमम कंडिशन काढायची आहे, मॅक्सिमम कोणतंही इक्वेशन असेल, मॅक्सिमम पॉवरचं इक्वेशन, मॅक्सिमम पॉवरची कंडिशन काढायची. तर आपण काय करतो? डिफरन्शिएट करतो, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. ओके. आता कालचं लेक्चर जर असं बघा, आठवा. बीटा काय असतो? हा, म्हणजे इम्पिडन्स अँगल वर डिपेंड आहेत, ठीक आहे. 45 ते 60 डिग्रीच्या रेंज मध्ये त्याची व्हॅल्यू दिली होती. अल्फा 10 डिग्री, 0 to 10 डिग्री त्याचं व्हेरिएशन दिलं होतं, ठीक आहे. मग आता व्हेरिएबल डेल्टाच आहे फक्त. डेल्टा म्हणजे कोण आहे? हा आहे डेल्टा, व्हीएस अँगल डेल्टा. म्हणजे सेंडिंग एंडला डेल्टा तुम्ही जितका चेंज कराल तितकं ऍक्टिव्ह पॉवर फ्लो वाढणार आहे. मग मी काय करतो बघा, हे हा बघा, पी आर, ओके, रिसिव्हिंग एंड ऍक्टिव्ह पॉवर. त्याचं इक्वेशन काय आलं? व्हीएस व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी कॉस ऑफ बीटा मायनस डेल्टा मायनस मॉड ए अपॉन मॉड बी व्ही आर स्क्वेअर कॉस ऑफ बीटा मायनस अल्फा. करेक्ट. हे इक्वेशन आलं त्याचं. आता आपल्याला काय करायचंय? मॅक्सिमम पॉवर फ्लो काढायचं. काय करणार मी? डी पी आर बाय डी डेल्टा इज इक्वल टू 0 ला इक्वेट करणार. डेल्टा व्हेरिएबल आहे, इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल डिफरन्शिएट करायचं. मग बघा आता ह्याच्यात व्हेरिएबल आहे का? डेल्टा आहे का? नाही, म्हणजे हे कॉन्स्टंट. येस, लगेच लक्षात आलं आपल्याला. मग काय लिहिणार मी? डी पी आर बाय डी डेल्टा इज इक्वल टू 0 इन इज इक्वल टू व्हीएस व्ही आर डिवायडेड बाय मॉड बी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन. मी इथं मायनस देतो, इथं साइन ऑफ बीटा मायनस डेल्टा -1. येस, ठीक आहे, -1 घेतलं तरी ते इंटू -1 इंटू -1 इज इक्वल टू 0. मायनस मायनस प्लस झालं, ठीक आहे. म्हणजे याच्यातनं काय कळालं बघा आपल्याला? साइन बीटा मायनस डेल्टा इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे बीटा मायनस डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजे बीटा इज इक्वल टू डेल्टा. बीटा इज इक्वल टू डेल्टा, ठीक आहे. आणि ही काय आहे? दिस इज द कंडिशन फॉर मॅक्सिमम पॉवर फ्लो. ओके, बीटा इज इक्वल टू डेल्टा. आता ही कंडिशन आली, ठीक आहे. या कंडिशन वरून तुम्ही इक्वेशन पण काढू शकता. आता बीटा इज इक्वल टू डेल्टा ठेवलं, ओके, बीटा इज इक्वल टू डेल्टा ठेवलं तर काय येतं बघा. कसं स्टडी करायचं बघा. बघा, पी आर इज इक्वल टू अपॉन
mod b cos 0 1 minus vr square cos of ठीक आहे. असं तिथं काय फरक पडत नाही त्याचा. ओके, तर हे इक्वेशन आलं. तर हे काय झालं मग पीआर मॅक्स झालं. हे मॅक्सिमम ऍक्टिव्ह पॉवर ऍट रिसिव्हिंग एंड. रिसिव्हिंग एंडची मॅक्सिमम ऍक्टिव्ह पॉवर किती असणार आहे, तर ही असणार. ओके, आता ही जर असली तर तुम्हाला त्यावेळी तुमचा फक्त इथपर्यंत अभ्यास करून चालत नाही. तुम्हाला माहित पाहिजे की रिएक्टिव्ह पॉवरचं काय खेळ आहे तिथं. ओके, ते पण बघायला लागतंय. त्यातनं बघितलं की ते एक इंटरेस्टिंग गोष्ट कळते आपल्याला, पण ते पण बघू. रिएक्टिव्ह पॉवर काय लिहिली मी, VS डिवायडेड बाय mod B साइन ऑफ बीटा माइनस डेल्टा माइनस mod A VR स्क्वेअर डिवायडेड बाय mod B इंटू काय साइन ऑफ बीटा माइनस अल्फा. हाय कधी दिसते का त्यात का गेलं. हा ओके, हे असं येणार आहे साइन ऑफ बीटा माइनस अल्फा इंटू साइन ऑफ बीटा माइनस अल्फा. ओके, हे असं आलं. आता तुम्ही काय करायचं, कंडिशन टाकायची. बीटा इज इक्वल टू डेल्टा. बीटा इज इक्वल टू डेल्टा टाकलं की हे आलं बघा, ऍज फॉर पी मॅक्स बीटा इज इक्वल टू डेल्टा. सो क्यू आर इज इक्वल टू काय आलं, मायनस पहिली 0 त्यामुळे मॉड ए व्ही आर स्क्वेअर डिवायडेड बाय मॉड बी साइन ऑफ बीटा मायनस अल्फा. ओके, आणि हे काय आलं, रिएक्टिव्ह पॉवर नाही कंडिशन नाही म्हणायचं, सांगतो याला काय म्हणायचं. ही मॅक्सिमम पॉवर फ्लो व्हायला म्हणजे रिसिव्हिंग एंड पॉवर मला मॅक्सिमम मिळायला, तिथं रिएक्टिव्ह पॉवर मला अशी पाहिजे. जे रिसिव्हिंग एंड आहे त्या रिसिव्हिंग एंडला रिएक्टिव्ह पॉवरचं नेचर असं पाहिजे. ह्याच्यावरून काय कळतं तुम्हाला, काय नेचर पाहिजे. मायनस आलं म्हणजे कंझ्युम करते, विचार करा. रिसिव्हिंग एंड साइडला काय असते, लोड असतो का सोर्स असतो. हा, बरोबर. रिसिव्हिंग एंड साइडला लोड असतोय, बरोबर. मग लोडचं काम आहे पॉवर कंझ्युम करणं. ठीक आहे, लोडचं काम आहे पॉवर कंझ्युम करणं. तो पॉवर कंझ्युम करणार म्हणजे तिथं पॉझिटिव्ह जर आलं तर तो कन्फर्म पॉवर कंझ्युम करणार आहे. ठीक आहे, तो कन्फर्म पॉवर कंझ्युम करणार आहे. जर तो निगेटिव्ह येतो याचा अर्थ तो पॉवर डिलिव्हर करणार. पॉवर डिलिव्हर करायला लागला म्हणजे कोणता एलिमेंट आहे तो, ठीक आहे. काय येणार तिथं, निगेटिव्ह आलाय म्हणजे तो सोर्स म्हणून रिएक्टिव्ह पॉवरचा सोर्स म्हणून ऍक्ट व्हायला लागला. रिएक्टिव्ह पॉवरचा सोर्स कोण ऍक्ट होतोय, कॅपॅसिटर. म्हणजे लोड साइडला ज्यावेळी कॅपॅसिटर असेल तर आणि तरच मॅक्सिमम पॉवर आपल्याला लोड साइडला मिळणार आहे. ठीक आहे, हे त्याचं कन्क्लुजन आहे. आणि असं असतं का, नाही. आपले जे लोड आहेत ते इंडक्टिव्ह नेचरचे आहेत, त्यामुळं ही कंडिशन येणार का,
नाही येणार, अवघड आहे. मग इंडक्टिव्ह लोडला मॅक्सिमम पॉवर अचीव्ह करता येत नाही आपल्याला, लक्षात घ्या. म्हणून किती जरी धडपडलं, काय जरी केलं, इंडक्टिव्ह लोड असताना आपल्याला मॅक्सिमम पॉवर अचीव्ह करता येत नाही. ओके, मग बघा अशा केसला आपण काय करतो, तिथं डेल्टाची व्हॅल्यू बीटा एवढी आपल्याला ठेवता येत नाही. ओके, डेल्टाची व्हॅल्यू बीटा एवढी ठेवता येत नाही, कारण ती जर ठेवली तर मॅक्सिमम पॉवर मिळणार आहे, नो डाऊट आपल्याला. पण दुसरी कंडिशन काय आहे, एक त्याला की लोड साईडला कॅपॅसिटर पाहिजे, आणि लोड साईडला कॅपॅसिटर असलं तरच हे होणार आहे, हे पण लक्षात घ्या. त्याशिवाय आपल्याला करता येत नाही, आणि ते की इम्प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, म्हणून या सगळ्याचा विचार करता आपल्याला माहिती आहे बीटाची व्हॅल्यू किती असते, काल बघितली आपली 60च्या रेंज मध्ये असते. यस, 60 to 90च्या रेंज मध्ये असते. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून आपण डेल्टा हा 30 to 40च्या रेंज मध्ये ठेवतो. त्या बीटाच्या जरा जवळ न्यायचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली तर आपल्याला मॅच करता येत नाही, पण जरा जवळ नेतो त्याच्या. ठीक आहे, 30 to 40 किंवा 30 to 45 यापर्यंत नेतो आपण. 45 डिग्री, 30 to 45 डिग्रीच्या रेंज मध्ये न्यायचा प्रयत्न करतो. ओके, हे असं असते. आता बघा, म्हणजे एक तर क्लिअर झालं काय, आपल्याला जे मॅक्सिमम पॉवरचं इक्वेशन काढलं आपण, ते आपल्याला काही केले अचीव्ह करता येत नाही, कारण ही कंडिशन आल्या त्यावेळी लोड माझा कॅपॅसिटिव्ह पाहिजे, रिएक्टिव्ह नेचरचा लोड पाहिजे, आणि आपले सगळे लोड इंडक्टिव्ह नेचरचे. ओके, मग दुसरं काय करू शकतो आपण, कॅपॅसिटर बँक तिथं पॅरलल मध्ये लावू शकतो. त्याचं पण हे पण तुम्हाला लक्षात येईल की लोड साईडला कॅपॅसिटर बँक लावतात, त्याचा काय पर्पज असतो. ओके, त्याचा हा पर्पज असतो. पण हे सगळं करून आपला जो पॉवर फॅक्टर येतो तिथला तो लॅगिंगच येतो, लिडिंगला नेत नाही आपण पॉवर फॅक्टर. ठीक आहे, लिडिंगला नेत नाही पॉवर फॅक्टर, आणि इथं तर मॅक्सिमम पॉवरला लिडिंग कंडिशन पाहिजे. ओके, हे असं सगळं खेळ आहे. ठीक, मग बघा याच्या पुढचा पॉइंट आता आपण थोडेसे अप्रॉक्सिमेशन बघायचे त्याच्यात. ओके, फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन काय असतं बघा, मॉड ए इज इक्वल टू 1. मॉड ए ची व्हॅल्यू काय असते, 1. ठीक आहे, अल्फा काय असतो, 0. त्यानंतर काय असतं, हा अल्फा 0, आणि मॉड बी इज इक्वल टू मॉड झेड, आणि बीटाची पण व्हॅल्यू काय ते 0. ठीक आहे, सॉरी, बीटाची व्हॅल्यू काय ते थिटा, बीटाची व्हॅल्यू काय ते थिटा. हा बघा काय काय येते, मॉड बी इज इक्वल टू झेड आणि बीटा इज इक्वल टू थिटा, ह्या व्हॅल्यू येतात. ह्या व्हॅल्यू येतात. मग जर पाठीमागचं इक्वेशन जर आपण बघायचं म्हटलं, ते इक्वेशन काय येतं बघा, काय लिहिलं आपण इक्वेशन, एसआरचं इक्वेशन काय लिहिलं, व्हीएस व्हीआर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा मायनस डेल्टा मायनस मॉड ए व्हीआर स्क्वेअर डिवायडेड बाय मॉड बी अँगल बीटा मायनस अल्फा. ठीक आहे, हे लिहिलं. मग हे जर सगळं ठेवलं आपण त्यात, बघा मग काय येतं इक्वेशन, मॉड बीच्या जागी झेड ठेवायचं, मग एसआर काय येतं बघा, व्हीएस व्हीआर डिवायडेड बाय मॉड झेड
मॉड झेड अँगल थिटा मायनस डेल्टा मायनस मॉड ए 1 आहे, ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू घ्यायला मॉड ए 1 आहे. मग काय आला व्ही आर स्क्वेअर डिवायडेड बाय मॉड झेड अँगल बीटा काय थिटा आणि अल्फा आहे 0. हे इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन आलं माझं शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी, ठीक आहे. मग ह्याच्यात बघा पी आर इज इक्वल टू व्ही एस व्ही आर बाय मॉड झेड कॉस ऑफ थिटा मायनस डेल्टा मायनस व्ही आर स्क्वेअर बाय मॉड झेड कॉस ऑफ थिटा हे आलं पी आर. मग तसं क्यू आर काय येणार व्ही एस व्ही आर बाय मॉड झेड साइन ऑफ थिटा मायनस डेल्टा मायनस व्ही आर स्क्वेअर बाय मॉड झेड साइन ऑफ थिटा हे पी आर आणि क्यू आर चे इक्वेशन झाले. ओके, हे पी आर आणि क्यू आर चे इक्वेशन झाले. आता परत तुम्ही याची कंडिशन काढायची असते. काय काढणार पुढची डी पी आर किंवा कंडिशन फॉर मॅक्सिमम पॉवर मग काय येणार डी पी आर बाय डी डेल्टा इज इक्वल टू 0. डी पी आर बाय डी डेल्टा इज इक्वल टू 0. मग हे जर केलं, आता बघा हे पण कॉन्स्टंट आहे मग सारखंच आहे इथं पण, ठीक आहे. मग हे जर केलं तर आन्सर काय येतं डायरेक्ट लिहू का थिटा इज इक्वल टू डेल्टा येणार. कळालं का, कारण कॉस डेल्टा त्याचं मायनस साइन डेल्टा आणि मायनस डेल्टा आहे ते मायनस मायनस प्लस झालं आणि इक्वेट करायचं 0ला थिटा इज इक्वल टू डेल्टा झालं. थिटा इज इक्वल टू डेल्टा. मग जर हे ठेवलं इक्वेशन मध्ये तर बघा काय येतंय मग पी आर इज इक्वल टू व्ही एस व्ही आर बाय मॉड झेड कॉस 0 1 मायनस व्ही आर स्क्वेअर बाय मॉड झेड कॉस थिटा. हे काय झालं पी आर मॅक्स. आणि त्यावेळी क्यू आर काय येणार या कंडिशनला हा बघा थिटा मायनस डेल्टा हा 0 झाला म्हणजे काय येणार मायनस व्ही आर स्क्वेअर डिवायडेड बाय मॉड झेड साइन थिटा. हे इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत हे. ओके, हे इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. हे पण इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत बरं का, म्हणजे याला तुम्ही निग्लेक्ट करू नका. हा पार्ट पण इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. हे सगळे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या एक्झाम असतात की नाही, कॉलेजच्या एक्झाम मध्ये जर असे इक्वेशन्स लिहिले आणि या इक्वेशन्स वर जरा एक्सप्लेनेशन लिहिलं, एक पण मार्क कट करायची कोणाची हिंमत होत नाही. समजलं. तर आपला स्टडी असा पाहिजे. आपण ऍक्च्युली बऱ्यापैकी लोक आपण थिअरी वाचतोय जास्त, पण इंजिनिअरिंग मध्ये थिअरीच्या पेक्षा जास्त ह्या इक्वेशन्सला प्रॉब्लेम्सला ह्याला इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, मग हे झालं. ओके, इथेपर्यंत कळालं. आता हे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन.
आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या अजून पुढे जातोय आपण आणि पुढे काय म्हणतोय अप्रॉक्सिमेट इक्वेशन. ओके, अप्रॉक्सिमेट इक्वेशन. आता बघा अप्रॉक्सिमेट मध्ये काय करतो आपण, अप्रॉक्सिमेट इक्वेशन मध्ये काय करतो, अप्रॉक्सिमेट इक्वेशन. अप्रॉक्सिमेट इक्वेशनला काय करतो आपण, मॉड ए तर 1च घेतोय. ठीक आहे, परत अल्फा इज इक्वल टू 0 आहे. बघा आता मॉड बी याला काय घेतलं आपण, झेड. आता झेड मध्ये काय येतो, झेड मध्ये काय असते, आर प्लस जे एक्स असतो ना. आर ची व्हॅल्यू 0 घेतो आपण. रेजिस्टन्स ट्रान्समिशन लाईनचा फार कमी असतो, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू 0 आणि त्यामुळे फक्त एक्स येतो, मॉड एक्स. आणि हा जर मॉड एक्स आला तर बीटाची व्हॅल्यू काय येते, बीटाची व्हॅल्यू आपण काय घेतली तिथं, इज इक्वल टू थिटा आणि ही येते 90 डिग्री. कारण आर जर 0 घेतला, टॅन इनवर्स एक्स बाय आर, थिटा काय असतो, टॅन इनवर्स एक्स बाय आर. आर जर 0 घेतला, टॅन इनवर्स इन्फिनिटी, टॅन इनवर्स इन्फिनिटी 90. ठीक आहे, मग आता हे अप्रॉक्सिमेट इक्वेशन आपल्याला पुढे बघायचंय. ओके, बघा आता पुढे अप्रॉक्सिमेट पॉवर इक्वेशन. अप्रॉक्सिमेट पॉवर इक्वेशन त्यासाठी हे बघा, हे इक्वेशन आहे. इथपर्यंत आलो आपण पहिला शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत. इथं परत अप्रॉक्सिमेशनला जायचं. ओके, हा काय येणार आहे बघा, एस आर इज इक्वल टू व्हीएस व्ही आर डिवायडेड बाय मॉड एक्स आलं आता. ओके, इथं लिहू का परत, अप्रॉक्सिमेशनला काय करायचंय बघा, मॉड झेड ला मॉड एक्स घ्यायचं आणि थिटाला 90 डिग्री घ्यायचं. ओके, मग काय येतं, हे मॉड एक्स आलं इथं, कॉस 90 मायनस डेल्टा काय ना, काय होय, हा हा ओके ओके ठीक आहे. म्हणजे 90 मायनस डेल्टा घ्यायचं तिथं, फक्त 90 मायनस डेल्टा, करेक्ट, मायनस काय येणार इथं, व्ही आर स्क्वेअर बाय एक्स आणि इथं 90, व्ही आर स्क्वेअर बाय एक्स अँगल 90. मग याच्यातनं पी आर काय आलं बघा, व्ही आर व्ही एस डिवायडेड बाय मॉड एक्स कॉस ऑफ 90 मायनस डेल्टा मायनस व्ही आर स्क्वेअर बाय एक्स कॉस ऑफ 90. आता कॉस ऑफ 90 मायनस डेल्टा काय येते, साइन डेल्टा. येस, आणि हे काय, ही टर्म कॉस 90 0. पी आर काय आला बघा, व्ही आर बाय एक्स साइन डेल्टा, ठीक आहे, हा आला साइन डेल्टा. आणि क्यू आर काय येतो बघा त्यानंतर, क्यू आर इज इक्वल टू, इकडे लिहूया, ठीक आहे, इकडे क्यू आर इज इक्वल टू काय लिहिणार मी, हा क्यू आर इज इक्वल टू व्ही आर बाय एक्स साइन 90 मायनस डेल्टा मायनस व्ही आर स्क्वेअर बाय एक्स साइन 90. साइन 90 मायनस डेल्टा काय येते, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, कॉस 90 0, सेकंड टर्म 0 झाली. मग साइन 90 मायनस साइन ए मायनस बी साइन ए कॉस बी,
साइन 91 कॉस डेल्टा. काय आलं मग क्यू आर VS VR बाय एक्स कॉस डेल्टा मायनस साइन 90 काय असते 1 VR स्क्वेअर बाय एक्स. तर हे जे क्यू आरचं इक्वेशन आहे ना, एक्झाम मध्ये याच्यावर पण बरेच क्वेश्चन फ्रेम होतात, बरेच. ओके, आता पी आरचं इक्वेशन बघितलं असेल, VS VR बाय एक्स साइन डेल्टा, हे तर फारच रिपीट होते. आणि क्यू आरचं इक्वेशन. ओके, ही इक्वेशन्स महत्वाची, ही इक्वेशन्स फार महत्वाची. ठीक आहे, आता याच्यात पण आपल्याला काय करायचं असते, कंडिशन फॉर मॅक्सिमम पॉवर. हा, dPr बाय डी डेल्टा इज इक्वल टू झिरो, मग काय येतं बघा, त्याचं जर डिफरन्शिएशन घेतलं तुम्ही तर काय येते, VS VR बाय एक्स मायनस कसं कॉस डेल्टा इज इक्वल टू झिरो. म्हणजे याच्यातनं काय कळालं, डेल्टा इज इक्वल टू 90 डिग्री, कंडिशन फॉर मॅक्सिमम पॉवर. आता ते जर 90 डिग्री ठेवलं तर काय येतं बघा, जर ह्याच्यात या इक्वेशन मध्ये ठेवलं, देन क्यू आर इज इक्वल टू कॉस 90 झिरो मायनस VR स्क्वेअर बाय एक्स. म्हणजे या सगळ्या इक्वेशन मधून काय लक्षात आलं बघा, तुम्हाला मॅक्सिमम पॉवर जर काढायची असेल तर लोड साइडला कॅपॅसिटरच पाहिजे, कॅपॅसिटिव्ह लोडच पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यावर पण निगेटिव्ह न कळाल. ठीक आहे, लक्षात आलं हे. ओके, हे एवढं केलं. आता बघा तुम्हाला होमवर्क यातनं, आता आपण जे बघितलं ते रिसिव्हिंग एंड पॉवर इक्वेशन बघितले. ठीक आहे, आता तुम्हाला काय बघायचे, सेंडिंग एंड पॉवर ट्रान्सफर इक्वेशन्स. आता हा होमवर्क तुम्ही करायचं हे. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त हिंट देतो सगळ्या, ABCD. ओके, VS IS VR IR काय येतं बघा इथं. मग ह्याला काय लिहितो आपण, VS अँगल डेल्टा आणि इथं लिहितो VR अँगल झिरो. मग VS इज इक्वल टू AVR प्लस BIR आणि IS इज इक्वल टू CVR प्लस DIR. मग टोटल पॉवर किंवा कॉम्प्लेक्स पॉवर कुठली, सेंडिंग एंड काय लिहिणार मी, SS इज इक्वल टू VS IS कॉन्जुगेट. ठीक आहे, आता IS इथं आहेच, मग बघा SS काय लिहिलं मी, VS. आता IS च्या बाबतीत काय लिहिणार मी, हा हे इक्वेशन आहे समोर, पण डायरेक्ट लिहून चालणार आहे का, नाही, कारण त्यात IR आहे. ठीक आहे, आणि आपण करंट इलिमिनेट करतो, सगळे इक्वेशन व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करतो. ठीक आहे,
मग व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये कसं आणणार, तर हा आय आर रिप्लेस करायचा या आय आरने. मग काय करणार बघा तुम्ही, इथं आय आर टाकणार. आय आर काय लिहिलं तुम्ही पहिला, आय आर इज इक्वल टू व्हीएस मायनस ए व्ही आर डिवायडेड बाय बी. बरोबर. आता तो इथं टाकायचा, आय एस इज इक्वल टू सी व्ही आर प्लस डी, ही टर्म व्ही एस मायनस ए व्ही आर अपॉन बी, व्ही एस मायनस ए व्ही आर अपॉन बी. आता ह्या डी ने जर मल्टिप्लाय केला तर बघा काय येतं, आय एस इज इक्वल टू सी व्ही आर प्लस डी व्ही एस बाय बी मायनस ए डी व्ही आर बाय बी. बरोबर, हे आलं. आता व्ही आर इथं आहे, या व्ही आर ला आपण काय करूया बघा, या व्ही आर ला एकत्र करू. तर आय एस इज इक्वल टू, आता ह्या बी न क्रॉस मल्टिप्लाय करणार मी, काय लिहिणार, बी सी व्ही आर मायनस ए डी व्ही आर डिवायडेड बाय बी प्लस डी व्ही एस बाय बी. आता व्ही आर इथनं कॉमन घेतलं, आय एस इज इक्वल टू व्ही आर बी सी मायनस ए डी डिवायडेड बाय बी प्लस डी व्ही एस बाय बी. हे काय दिसते, करेक्ट 1. मग इथं काय आहे खरं, -1 येणार. संपलं. -1 लिहिलं तर तुम्ही आय एस ची व्हॅल्यू लिहिताय बघा इथे, यात आय एस ची व्हॅल्यू काढून आणता तुम्ही. काय काढणार, आय एस इज इक्वल टू काय लिहिलं, डी व्ही एस बाय बी मायनस व्ही आर अपॉन बी. ओके, व्ही एस च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आलं. आता बाकीचं सगळं लिहायचं. मग बी ला काय लिहिणार तुम्ही, मॉड बी अँगल बीटा, डी ला काय लिहिणार, मॉड डी अँगल डेल्टा, व्ही एस ला काय लिहिणार, व्ही एस अँगल डेल्टा. लक्षात आलं का, आय एस इज इक्वल टू मॉड डी अँगल डेल्टा, हा डेल्टा वेगळा आहे, व्ही एस इज इक्वल टू म्हणजे मॉड व्ही एस अँगल डेल्टा मायनस व्ही आर, ठीक आहे, डिवायडेड बाय इथं मॉड बी अँगल बीटा आणि इथं पण मॉड बी अँगल बीटा. आणि हे हा आय एस यामध्ये ठेवायचा, या इक्वेशन मध्ये ठेवायचा. आणि आता जे आपण शोधलं तसं सगळे इक्वेशन्स काढायचे. ओके, मेन पहिला म्हणजे हे बघा, सुरुवात कुठनं गेली आपण, इथनं गेली. बरोबर, सुरुवात इथनं गेली. आय आर चं इक्वेशन काढलं, त्यानंतर हे इक्वेशन काढलं, मग एस आर ची व्हॅल्यू काढली. ही बघा, ही एस आर ची व्हॅल्यू आहे, एस आर ची व्हॅल्यू इथं आली. ठीक आहे, हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन दिस इज पॅरेंट इक्वेशन म्हणायचं, हे पॅरेंट इक्वेशन. आणि ह्याला धरून बाकीचे सगळे इक्वेशन तयार झाले. मग तसंच ह्याचं पण तुम्ही काय करणार, पॅरेंट इक्वेशन, त्यानंतर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचं आणि अप्रॉक्सिमेट इक्वेशन. ठीक आहे, काय काय काढणार, याचं पॅरेंट इक्वेशन, एस एस च पॅरेंट इक्वेशन, त्यानंतर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन एस एस. ओके, आणि त्यानंतर अप्रॉक्सिमेट एस एस. आता या एस एस मध्ये 2 इक्वेशन येतात, एक पी एस क्यू एस, इथं पण 2 येतात, पी एस क्यू एस, इथं पण 2 येतात, पी एस क्यू एस. आणि याचे मॅक्सिममची कंडिशन काढायची परत, म्हणजे पी एस मॅक्स आणि याच्यावरून
क्यूएस मॅक्स म्हणजे ऍक्च्युली असं असतं ते पीएस मॅक्स काढायला क्यूएस काय असणार आहे हे रिलेशन असतं. तसंच इथं काढायचं पीएस मॅक्स आणि इथं पण काढायचं पीएस मॅक्स आणि याच्यावरून हे इक्वेशन आणि क्यूचं इक्वेशन, हे इक्वेशन आणि क्यूचं इक्वेशन, हे सगळं तुमच्याकडे पाहिजे. ओके, करणार? करा. ठीक आहे, तर इथं आपण थांबू. लिहून आणा हे इक्वेशन्स, महत्वाचे आहे ते.